या समुद्रांच्या लाटांसमोर उभे असलेले हे किल्ले फक्त दगड नाही, ते आहेत स्वाभिमानाचे प्रहरी, शौर्याच्या गाथा आणि मराठी साम्राज्याच्या सामर्थ्याचे साक्षीदार. इसवी सन 1664 छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या मध्यभागी उभारला एक अभेद्य दुर्ग सिंधुदुर्ग. समुद्रांच्या लाटांना छेद देत उभा असलेला हा किल्ला, शत्रूला गोंधवणारी प्रवेशद्वार रचना आणि आजही जपलेला शिवरायांचा हाताचा ठसा. याच्या भिंतीवर उभं राहिल्यावर समुद्राचा आवाजही जणू जय भवानी म्हणतो. आणि मग येतो रणनीतीचा अजोड नमुना विजयदुर्ग. तिन्ही बाजूनी समुद्र, गुप्त बोगदे आणि समुद्री आरमाराचं मुख्य तळ. हा किल्ला म्हणजे मराठी साम्राज्याच्या नौदल शक्तीचं प्रतीकच. कोकणातील अजिंक्य किल्ला मुरुड जंजिरा. इतिहासात अनेकांनी जिंकण्याचा प्रयत्न केला, पण आजही हा किल्ला कधीच पूर्णपणे जिंकला गेला नाही. समुद्राच्या मध्यभागी उभा असलेला आजही अभिमानाने ताठ रत्नदुर्ग. रत्नागिरीत समुद्राकडे पाहत उभा हा रत्नदुर्ग. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला हिरव्या टेकडी. इतिहास आणि निसर्ग याचं सुंदर संगम रत्नदुर्ग. या किल्ल्यावर उभं राहिल्यावर फक्त फोटो नाही काढले जात, तर इतिहास अनुभवला जातो. छत्रपतींची दूरदृष्टी, रणनीती आणि समुद्रावर उभं केलेलं साम्राज्य. तुम्हालाही अनुभवायचं आहे का हे शौर्य आणि समुद्रांच्या लाटांमध्ये हरवलेली शौर्यगाथा? कोकणचे किल्ले तुमची वाट पाहत आहे. या वीकेंडला फक्त फिरू नका, इतिहास जगा. आजच तुमची कोकण टूर बुक करा.